नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही इंग्लिशमध्ये फार फ्रॉम हे दोन शब्द कदाचित ऐकलं असेल. आता शब्दशः याचा अर्थ वेगळा असतो. फार म्हणजे दूर आणि फ्रॉम म्हणजे पासून. ठीक आहे, शब्दशः अर्थ जर घेतला तर असा होतो. पण आता याला दोन्ही शब्दाला जर आपण कंबाईन जर वापरलं ॲज अ फ्रेज तर याचा अर्थ वेगळा होतो. जसं बघा, फार फ्रॉम मीन्स पासून दूर. ठीक आहे, आता समोर एक्झाम्पल दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, पण एवढाच याचा अर्थ होत नाही. फार फ्रॉमचा अर्थ दुसरा पण असा होतो. दुसरा अर्थ अजिबात नाही. ठीक आहे, आता नेमकं ह्या दोन्ही अर्थाचे आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर नेमकं तुम्हाला याची माहिती नक्कीच समजेल. ठीक आहे, आता बघा, फार फ्रॉमचा अर्थ दूर, फार अवे फ्रॉम असल्याचे सांगण्यासाठी केला जातो. ठीक आहे, तर याचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे: सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस फार फ्रॉम प्लस नाउन. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही वाक्य जर बनवली तर नक्कीच तुमची वाक्य अगदी बरोबर होईल. आणि कशी बनवायची ते सुद्धा समोर सांगणारच आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. फ्रेंड्स, एक्झाम्पल बघूया. माय विलेज इज फार फ्रॉम द सिटी. माय विलेज इज फार फ्रॉम द सिटी. माझे गाव शहरापासून दूर आहे. लक्षात आलं? नंतर, द एअरपोर्ट इज फार फ्रॉम हिअर. द एअरपोर्ट इज फार फ्रॉम हिअर. विमानतळ येथून खूप दूर आहे. थर्ड सेंटेन्स, शी लिव्ज फार फ्रॉम हर ऑफिस. शी लिव्ज फार फ्रॉम हर ऑफिस. ती तिच्या ऑफिसपासून दूर राहते. एक्झाम्पल मी जे 3 दिले तिने खूप महत्त्वाचे आहेत. याच माध्यमातून तुम्ही एक्झाम्पल बनवून प्रॅक्टिस करू शकता. बरं, एवढं सांगितल्यानंतर तरी तुम्हाला अवघड जात असेल, कठीण वाटत असेल, तर एक सोपी ट्रिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. बघा, दूर असेल तर फार फ्रॉम वापरा. ठीक आहे, दूर असेल तर फार फ्रॉम वापरा. कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये तुम्हाला सुद्धा एक्झाम्पल सांगायचं आहे. ओके, परत एकदा रिवाइज करू. फार फ्रॉमचा अर्थ पासून दूर, अजिबात नाही, खूप दूर असणे असा होतो. आता पहिला जो आहे अंतर, डिस्टन्स दाखवण्यासाठी याचा अर्थ किंवा याला वापरल्या जाते. माय विलेज इज फार फ्रॉम द सिटी. माझे गाव शहरापासून खूप दूर आहे. द स्कूल इज नॉट फार फ्रॉम माय हाऊस. द स्कूल इज नॉट फार फ्रॉम माय हाऊस. याचा अर्थ शाळा माझ्या घरापासून जास्त दूर नाही. शाळा माझ्या घरापासून जास्त दूर नाही. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रकारे तुम्ही ते बनवू शकता. काही अडचण आली तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, त्यावर सुद्धा आपण माहिती देऊ. आता फार फ्रॉमचा दुसरा अर्थ अजिबात नाही. आता याच्यामध्ये बघा, दिस वर्क इज फार फ्रॉम इझी. दिस वर्क इज फार फ्रॉम इझी. हे काम अजिबात सोपे नाही. आता फ्रेंड्स, याच्यामध्ये आपण नॉट तर नाही वापरला. ठीक आहे, पण ॲक्च्युली अर्थ बघा कसा होतो वाक्याचा. तर मग जे सुरुवातीला जी माहिती सांगितली ती वेगळी आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. फार फ्रॉमचा जो माहिती सांगितली ते, आणि या ठिकाणी फार फ्रॉमचा अर्थ अजिबात नाही असा होतो. ऑलरेडी निगेटिव्ह होतो, म्हणून नॉट वापरायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परत एकदा हे सेंटेन्स आपण बघू. काय म्हणते? दिस वर्क इज फार फ्रॉम इझी, म्हणजे सोप्यापासून खूप दूर आहेत, अजिबात सोपं नाही असा होतो. ठीक आहे,
द प्रोजेक्ट इज फ्रॉम कम्प्लीट, फार फ्रॉम कम्प्लीट. द प्रोजेक्ट इज फार फ्रॉम कम्प्लीट. प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. कम्प्लीटपासून खूप दूर आहेत. ठीक आहे. असा. ही इज फार फ्रॉम सॅटिस्फाईड. ही इज फार फ्रॉम सॅटिस्फाईड. ओके, थर्ड फॉर्म वापरला. वी थर्ड सॅटिस्फाईड. तो अजिबात समाधानी नाही. ठीक आहे. तर समाधानापासून दूर आहेत म्हणजे काय, समाधानी नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. आणि असे छोटे छोटे सेंटेन्स ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यावेळेस तुम्हाला तुमची काय होईल ते प्रॅक्टिस होईल. सेंटेन्स पहिले बनवा, त्यांना म्हणजे विचार केल्यानंतर आपण बनवू शकतो. आणि असेच विचार करून आपण जेव्हा बनवायला लागलो त्यावेळेस आपण बोलू पण शकतो, वापरू पण शकतो. तर नक्कीच आपला क्लास आवडला किंवा माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की कराल. आजचा ग्रामर टिप्स आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपलं नाव मनोज झाडके.